गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग रवी, खूप सुंदर गाणं गायलंस, खूपच छान. थँक्यू. सकाळी सकाळी खूप सुंदर क्लासिकल छान आवाज आहे तुझा आणि दोघांनी मिळून गायलं ही विशेष गोष्ट. थँक्यू. थँक्यू. स्तुती असो, खूप सुंदर गाणं होतं. पुन्हा एक वार मी सकाळच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आपण कालचा जो मुद्दा होता आठवत असेल तर मी तुम्हाला पुन्हा एक वार आठवण करून देते की उत्पत्ती कार्याचं महत्व काय हे आपण सुरू केलं होतं. आणि वेळ अभावी मी मध्येच काही मुद्दे पुढे सांगितले नाही तुम्हाला. महत्व काय, कारण काही काही तत्ववेत्ते किंवा काही काही शहाणी लोक, स्वतःला शहाणी समजणारे, ते काय म्हणतात की देवाने पृथ्वी कशी उत्पन्न केली याच्याशी आपल्याला काय, हे एवढं काय विशेष त्यानं शब्दानं केली, आमचा विश्वास आहे, बस तेवढंच. आम्हाला कशाची गरज आहे आता सध्या, स्वर्ग प्राप्ती कशी करून घ्यायचं हे ज्ञान आता आम्हाला हवंय. परंतु हे जे तत्ववेत्ते किंवा हे जे स्वतःला शहाणे समजणारे लोक आहेत, त्यांना हे माहित नाही की उत्पत्ती आणि नवीन येरुशलेम, नवी पृथ्वी, जेव्हा येशू ख्रिस्त पुन्हा एक वार येणार आहे, आम्हा सर्वांना त्या स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन येणार आहे, या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहे. ह्या दोन्ही मध्ये कनेक्शन आहे. जोपर्यंत आपल्याला उत्पत्ती कार्याचं महत्व समजत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वर्ग नाही. स्वर्ग नाही. तुम्हाला उत्पत्ती कार्य, जर देवाच्या उत्पत्तीचं जर महत्व आपण समजून घेतलं नाही, कशासाठी, का, केव्हा, कसं, हे जेव्हा प्रश्नाचे उत्तर आपण शोधत नाही किंवा समजून घेत नाही, त्याचं महत्व जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला नवी पृथ्वी, नवा येरुशलेम याचं आपल्याला ज्ञान होणार नाही. स्वर्ग प्राप्ती जर करायचे असेल, आपल्याला स्वर्गात जायचं असेल, तर उत्पत्तीचा अभ्यास किंवा काय उत्पत्ती काय आहे, कोणी केली, ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेणं खूप गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि तो संदेश दुसऱ्यांना देणं हे खूप महत्वाचं आहे. कालच्या भागामध्ये तीन फायदे, उत्पत्ती कार्याचे तत्वाचं मनन करणं पाहिलं. की पहिलं की आपण मूर्तीपूजेपासून, जेव्हा आपल्याला समजतं की पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य उत्पत्ती कार्यामध्ये सहभागी आहे, त्यांनीच ही पृथ्वी उत्पन्न केली, हे जेव्हा आपण कन्फर्म करतो, जेव्हा आपल्याला ते समजतं, तेव्हा ऑटोमॅटिकली आपण मूर्तीपूजेपासून बाजूला होतो. मूर्तीपूजा करण्याचा विचारही आपल्या डोक्यात येणार नाही. ऑटोमॅटिकली हे घडून येतं की हा जिवंत देव हाच उत्पन्न करता आहे आणि त्याच्यावरच आपण विश्वास ठेवला पाहिजे. ही गोष्ट ऑटोमॅटिकली आपल्या अंतःकरणातून डोक्यात येते आणि आपण मूर्तीपूजेपासून वेगळे होतो. उत्पन्नकर्त्याचीच आपण उपासना केली पाहिजे. हे ऑटोमॅटिकली आपल्या डेली जीवनामध्ये आपल्या हातून घडून येतं. उत्पत्ती आणि देवाचं येणं किंवा नवी सृष्टी, नवी पृथ्वी, हे दोन्ही जोडलेले आहेत. ही गोष्ट जेव्हा आपण समजून घेतो, जर आपण प्रगटीकरण 14:7 हे दोन्ही, उत्पत्ती आणि प्रगटीकरण किंवा उत्पत्ती आणि देवाचं येणं, हे दोन्ही कसे जोडलेले आहेत, हे वचन खूप सुंदर आहे. प्रगटीकरण 14:7, तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्याय निवाडा करायची त्याची घटिका आली आहे, शेवटचा काळ. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र, पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन करा. उत्पत्ती आणि देवाचं येणं, नवी पृथ्वी, नव येरुशलेम, हे जे आहे जोडलेले आहेत, ह्या वचनामधून आपल्याला कळतं. आणि चौथा मुद्दा मी तुम्हाला काल सांगितला की शब्बात किती महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही शब्बात पाळता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही उत्पत्तीमध्ये जाता की देवाने 6 दिवसामध्ये सर्व सृष्टी उत्पन्न केली आणि 7व्या दिवशी त्यानं काय घेतली, विश्रांती घेतली. ही गोष्ट जेव्हा आपण
दर आठवडी किंवा दर दिवशी जेव्हा आपल्या डोक्यामध्ये बसते तेव्हा ऑटोमॅटिकली आपण खऱ्या देवाची उपासना करून नवी नवी पृथ्वी नवा येरुशलेम याची आपण वाट बघतो, त्याचा अभ्यास करतो आणि सावध होतो. प्रगटीकरणामध्ये शेवटच्या काळाचे चिन्ह दिलेले आणि सावधानतेचा इशारा आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपण काल पाहिल्या. चौथा जो आपल्याला फायदा आहे किंवा उत्पत्ती पुस्तकाचा अभ्यास केल्यानं हे आपल्या जीवनामध्ये जे बदल घडतात की उत्पत्तीमध्ये आपण पाहिले की देवानं काय विवाह संस्था स्थापना केली. उत्पत्तीच्या आठवड्यामध्ये देवाने विवाह ही दैवी संस्था स्थापन केली. हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला कळतंय की विवाह संस्था किंवा विवाहचं महत्व किती आहे. उत्पत्ती 2:24, मार्क 10:9 या पुस्तकामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. विवाह संस्थेचं महत्व आपल्याला कळून येतं. त्याच्यानंतर पाचवं जे महत्व आहे, आपण जे स्वतःबद्दल कधी कधी आपल्याला स्वतःबद्दल रिस्पेक्ट वाटत नाही, आपण दुसऱ्यापेक्षा खूप कमी आहोत, आपण कमकुवत बनतो आणि कधी कधी आपला दोस्त त्याचं जीवन तो खूप हुद्द्यावर आहे किंवा त्याची परिस्थिती ठीक आहे आणि आपली जेव्हा कमकुवत असते तेव्हा आपण ऑटोमॅटिकली असं वाटतं आपल्याला की आपल्या जीवनात काहीच नाही, आपण खूप कमकुवत आहोत. आणखीन मग आपण समाजापासून वेगळे राहायला बघतो, आपल्यामध्ये काही चांगलं नाहीये असं वाटतं. परंतु देवाने आपल्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेलं आहे. देवाने आपल्याला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेले आहे आणि आपण जे आहोत आपल्यामध्ये काय आहे, देवाचं वास्तव्य आहे, त्याचा श्वास आहे. जेव्हा ही गोष्ट आपण उत्पत्ती पुस्तकामध्ये वाचतो तेव्हा आपोआपच आपल्याला एक आत्मविश्वास येतो की मी कुणापेक्षा कमी नाही, मी देवासारखं आहे, देवाच्या प्रतिरूपाचा आहे, मी करू शकतो, मी करेन. या म्हणजे एक धैर्य प्राप्त होतं या उत्पत्तीच्या पुस्तकाच्या वाचनामुळं. की हे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण खूप कधी कधी स्वतःला कमी समजतो. तेव्हा हे जेव्हा पुस्तकाचं वाचन करतो की अरे आपण तर देवाच्या प्रतिरूपाचा आहोत, मग मी कुठे कमी, मी पण काहीतरी करू शकतो. मी जीवनामध्ये निराश व्हायला नाही पाहिजे, कारण मी परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे. आणि खरोखर उत्पत्तीमध्ये आम्हाला एकमेव स्थान देवाने दिलेले आहे आणि जे देवानं आपल्याला उत्पन्न केलेलं आहे ते काहीतरी हेतूने केलेलं आहे. ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला समजून येतात तेव्हा आपला एक सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. पापामुळे आपण देवपित्यापासून वेगळे झालो. पापाने आपल्याला परमेश्वरापासून सेपरेट केलं. परंतु ती दरी भरून काढण्यासाठी आपण निर्माणकर्त्याशी काय ठेवला पाहिजे, संबंध ठेवला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे वागण्याचा, कारण त्यानं आपल्याला प्रतिरूपाचं, त्याचा श्वास आपल्या शरीरामध्ये. तर शक्यतो ही दरी भरून काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की त्याच्याप्रमाणे होण्याचा, त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, त्याच्याप्रमाणे बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हा पाचवा मुद्दा आहे की आपलं स्वमूल्य जाणून घेणं. स्वमूल्य आपलं आपण किती महत्वाचे आहोत हे आपण जाणून घेतले जातो जेव्हा आपण ह्या उत्पत्ती पुस्तकाचा अभ्यास करतो. सहावा मुद्दा आहे खऱ्या संगतीसाठी आधार. देव आपला निर्माण करता आहे म्हणजे त्याचे कॅरेक्टर आपल्यामध्ये आहेत. मग जेव्हा देव आपला उत्पन्न करता म्हणजे तो आपला कोण, पिता, आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या. ही गोष्ट जेव्हा आपण उत्पत्ती पुस्तकाचं वाचन करतो तेव्हा आपल्याला कळून येतं की
मी कोण आहे? मी देवाची मुलगी आहे, मी देवाचा मुलगा आहे, तो माझा पिता आहे. आणि हे पिता पुत्र हे नातं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा, अरे मी का घाबरू जीवनामध्ये? तो माझा पिता आहे, तो माझा आधार आहे, तो मला आपल्या हाताला धरून चालवेल. मी कशाला घाबरू? संकटात असताना आपण त्या पित्याला, आपल्या बापाला विनंती जेव्हा करतो, तेव्हा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे की तो आपल्याला नेहमी मदत करतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला हा माझा पिता आणि मी त्याचं लेकरू हे जेव्हा कळतं, तेव्हा ही जी कल्पना आहे, आपण समाजामध्ये वावरताना काय, मेल फिमेल, लिंग, वर्ण, शिक्षण, हुद्दा असा कसलाही भेदभाव न करता सर्वांना देवाच्या प्रतिमेत निर्माण केले आहे, ही कल्पना किंवा याचा विचार समजून व्यवहारामध्ये, समाजामध्ये आपण ऑटोमॅटिकली वर्णभेद, फाजील धर्माभिमान आणि कोणत्याही स्वरूपातील भेदभाव करणार नाही. या सगळ्या गोष्टीचा आपण त्याप्रमाणे वागणार नाही आणि दुसऱ्यांना आपण सांगू की ही गोष्ट वाईट आहे. आपण सगळेजण एकाच देवाची लेकरं आहे, म्हणून आपण काय केलं नाही पाहिजे? फाजील धर्माभिमान आपल्यामध्ये नसायला पाहिजे, वर्णभेद नसायला पाहिजे किंवा जातीभेद नसायला पाहिजे, कारण सर्वजण आपण त्या निर्माणकर्त्या प्रमाणे आहोत, एक आहोत. दुसरा जो 7वा मुद्दा आहे, वैयक्तिक कारभारीपण. वैयक्तिक, देवाने आम्हाला निर्माण केले आहे म्हणून आम्ही त्याच्या मालकीचे आहे. तो माझा मालक. आदाम आणि हवेला निर्माण केलं तेव्हा त्यांच्यासाठी एदेन बाग निर्माण केली. एदेन बागेमध्ये त्यांना काय सांगितले? हे सगळ्याची तुम्ही काय करा? राखण करा, मेहनत करा. याच्यावर मेहनतीचं महत्व एदेन बागेमध्ये सांगितलं की मेहनत करा, नांगरा, ते शेत नांगरा आणि त्याचं राखण करा, पाणी घाला. हे सगळं सांगितलं असेल देवानं. म्हणजे कष्ट करण्याचं शिक्षण देवाने उत्पत्तीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. कष्ट केलं पाहिजे आणि कष्टाने तुम्ही भाकरी कमवाल म्हणून सांगितलेलं आहे. एदेन बागेमध्ये देवाने माणसाला काही नियमही घालून दिले आणि ते नियमही पाळण्याची आपल्याला गरज आहे. आपल्याला वाटतं की 10 आज्ञा आत्तासाठी, आत्ताच्या ह्याच्यासाठी नाही. देवाने नियम घालून तेव्हाच दिले होते उत्पत्तीमध्ये. आदाम आणि हवेला सांगितलं होतं त्या झाडाचं फळ खाऊ नका, तो नियम केला होता. आणि तो नियम आदाम आणि हवेनं, प्रथमतः हवेनं तोडला आणि म्हणून पाप या जगामध्ये आलेला आहे. ते नियम आजपर्यंत आपण, तो नियम जे देवानं सांगितलेले आहे ते नियम आतापर्यंत आपण पाळायचे आहे, तिथून पुढेही पाळायचे आहे. जोपर्यंत येशू ख्रिस्त दुसऱ्या टाइम आपल्या जगामध्ये आपल्या सर्वांना घेऊन जायला येत नाही, तोपर्यंत आपण ते नियम पाळायचे आहेत. कारण ते नियम आदाम आणि हवेला दिले आणि आज आपल्यासाठीही आहे. 7वा मुद्दा, वैयक्तिक कारभारी. पण देवाने आम्हाला निर्माण केले आहे म्हणून आम्ही त्याच्या मालकीचे आहोत. या कारणामुळे शारीरिक, मानसिक आणि आत्मिकरित्या आम्हावर विश्वासू कारभारीपणाची पवित्र जबाबदारी पडते. निर्माणकर्त्याशिवाय आपलं जीवन व्यर्थ आहे, निर्माणकर्त्याशिवाय. म्हणून आपण देवाच्या आज्ञा पाळणं हे खूप महत्वाचे आहे. आपण आपली मनमानी करायची नाहीये. हे उत्पत्तीचं पुस्तक सांगते की तुम्ही तुमची मनमानी करू नका. मनमानी आदाम आणि हवेनं गार्डन ऑफ ईडन मध्ये आपली मनमानी केली. त्यानं देवाच्या जे आज्ञा होती त्याला बाजूला ठेवलं आणि आपण काय हरकत आहे, काय खाल्लं तर काय होईल असा हवेचा विचारसरणी झाली तिची. कारण तिने ती मनमानी केली. देवानं जे सांगितलं त्याच्याप्रमाणे ती वागली नाही. ती मनमानी, देवाच्या आज्ञा पाळणं हे महत्वाचे, आपली मनमानी करणं अयोग्य आहे. 8वा मुद्दा खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, पर्यावरणाची जबाबदारी. पर्यावरणाची जबाबदारी आज मोठे मोठे शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये हा मुद्दा नेहमी उभा केला जातो की झाडे लावा, झाडे तोडू नका.
पाणी जपून वापरा, जमिनीची काळजी घ्या. हे हे शाळांमध्ये शिकवलं जातं. मोठमोठ्या रॅलीज, बॅनर्स घेऊन सगळे स्टुडंट बाहेर असतात. पर्यावरणाचं, पाण्याचं महत्व, हवा शुद्ध राखण्याचं महत्व. पण ही गोष्ट तर एदेन बागेमध्येच देवाने सांगितलेली आहे. उत्पत्तीच्या वेळी देवाने स्त्री पुरुषाला एदेन बागेमध्ये ठेवलं. त्यांना भूमीची मशागत करायची आहे म्हणून सांगितलं. तुम्ही सर्व प्राण्यांवर सत्ता चालवा म्हणून सांगितलं. त्यांची काळजी घ्या म्हणून सांगितलं. जे काही देवाने निर्माण केले त्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला मला आज्ञा दिली तिथे एदेन बागेमध्ये. पर्यावरणाची जबाबदारी ही आपण ख्रिस्ती नात्यानं समजून घेतली पाहिजे. सभोवतालचे जे काही परिस्थिती, सभोवतालचे जे काही पाणी, झाडं आहेत, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हाताने आपण काम करणं याचं महत्वही उत्पत्ती कार्यामध्ये सांगितलेले आहे. मशागत करा म्हणून सांगितले, राखण करा म्हणून सांगितले. उत्पत्ती 2:15. हाताने केलेल्या कामाचे महत्व देवबापांनी उत्पत्तीमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते करणं हे काम आहे. आज आपण पूर्णपणे मशिनरीवर अवलंबून आहोत. मशिनरी, सर्व गोष्टी. पण परमेश्वराची इच्छा आहे की तेव्हा त्यांनी सांगितलं, देवाने खूप पॉवरफुल देवाने माणसाला बुद्धी दिली, ब्रेन दिला, मेंदू दिला, आणि त्याचा दुरुपयोग होत 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 चाललाय. कारण सैताला नाही, येशू ख्रिस्तानं, परमेश्वरानं ज्या आज्ञा दिल्या त्यापासून मनुष्याला बहकवण्याचं काम, नवीन 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 वस्तू जगामध्ये येत आहेत. हे सगळं काय, सैतान माणसाला देवापासून ओढत आहे. 10वा मुद्दा, भौतिक विश्वाची किंमत. उत्पत्तीच्या प्रत्येक टप्प्यानंतर देवाने जे निर्माण केले ते चांगले आहे. आता हे गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगते आहे की उत्पत्तीचा पहिला दिवस जे प्रकाश निर्माण केला, त्याच्यानंतर प्रत्येक दिवसानंतर देव काय म्हणाले की हे चांगले आहे. आणि जेव्हा सर्व गोष्टींची निर्मिती करून झाल्यानंतर देवानं काय म्हटलेलं आहे? फार चांगले आहे. चांगले आहे, फार चांगले आहे. उत्पत्ती 1:31. उत्पत्ती कार्याची समाप्ती करताना आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे म्हटले. 6व्या दिवशी देवाने काय केलं? माणसाला बनवलं, मनुष्य, स्त्री, विवाह संस्थेची स्थापना केली. हे सगळं केल्यानंतर परमेश्वर काय म्हणाला? हे फार चांगले आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. जे काही आहे ते फार चांगलं आहे. ज्या गोष्टी आहेत त्या फार चांगल्या आहे. याची किंमत आपल्याला कळली पाहिजे की जे आपल्या अवतीभोवती आहे ते फार चांगलं आहे. कारण देवानं ते निर्माण केलं. देव स्वतः म्हणाला की हे फार चांगले आहे. आपण कोण की हे वाईट आहे, ते वाईट आहे, हे चांगले नाही म्हणणारे आपल्याला अधिकार नाही. आपल्याला केअर टेकर म्हणून देवबापांनी ठेवलेलं आहे. या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. निराशावाद, एकाकीपणा, आपल्या जीवनात काही अर्थ नाही, या गोष्टींच्या पासून उत्पत्ती पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण ह्या निराशेपासून, एकाकीपासून, जीवन व्यर्थ या गोष्टीपासून आपण अलिप्त राहतो. हे जे उत्पत्ती कार्याचं 1, 2, 3, 4 वचन आपण जेव्हा वाढतो की आपण किती महत्वाचे आहोत, मौल्यवान आहोत, हे आपल्याला कळतं. आणि जीवनामध्ये बनलेली पोकळी ऑटोमॅटिकली वेदना, अंतःकरणाच्या वेदना, हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्या जीवनातून बाहेर निघतात. कारण परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं, आपल्याला काहीतरी हेतूने परमेश्वराने निर्माण केलं. मी महत्वाचा आहे. याच्यामुळे जीवनातली निराशा, एकाकीपणा आणि अर्थहीनपणा यावर हा उपाय आहे उत्पत्तीच्या पुस्तकाचे. आपली काय मनाची स्थिती असते की निराश असलो, एकाकी वाटले की आपण
दाविदाची स्तोत्र वाचतो. कारण दाविदाला ही देवबापाने त्यानं प्रार्थना केली, दाविदानं परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. नीतिसूत्रे वाचतो, माणसाने कसं वागलं पाहिजे त्याच्यामध्ये. पण उत्पत्तीचं पुस्तक जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला कळते की अरे मी साधा नाही, परमेश्वरानं मला निर्माण केलं. म्हणून जो एकाकीपणा, अर्थहीनता, निराशावाद हे निघून जातो. देवानं मला काहीतरी कार्य दिले, देवानं मला काहीतरी करायला सांगितले, ते मी करणार, करत राहणार. आणि याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं देवावरचं प्रेम आणि जेव्हा आपण देवावर प्रेम करतो तेव्हा प्रेम, देवाची दया ही अगाध असते. 12वा मुद्दा, देवाच्या नियमांचे पावित्र्य. देवाच्या नियमाचे पावित्र्य, देवाची वचन, देवाचे नियम हे पवित्र आहेत, ते व्यर्थ नाहीत. जगात पाप येण्यापूर्वी देवाने माणसासाठी काही नियम लावून दिले होते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आणि जेव्हा देवानं ते झाड बागेच्या मध्ये ठेवलं, त्या झाडाचे फळ खाऊ नका म्हणून सांगितलं, तेव्हा तो नियम हवेनं पाळला नाही. कारण सैतानाने तिला भुरळ घातली आणि तिनं ते फळ खाल्लं आणि त्याचं त्यांना काय केले, देवाने शिक्षा दिली. म्हणजे की तो जो क्षण होता, तो क्षण, ते सुंदर फळ, ते सुंदर जे दिसतं, जे काही सुंदर दिसतं ते सैतानापासून असतं. आणि जे सैतान तो त्याच्यामध्ये एक सौंदर्य घालून माणसाला भुरळ पाडतो, जेणेकरून त्याच्या जीवनाचा नाश व्हावं, देवाची जी वचनं आहेत ते हाणून पाडावं. तर हवेनं ती चूक केली. देवाचे नियम हे काय आहे की कशासाठी आहेत, ते वाईट वाटतात आपल्याला, पाळायला जमत नाही, पण त्या देवाचे नियम घालण्यामध्ये एक देवाचा हेतू आहे की ह्या माणसाच्या जीवनाचा नाश होणे, त्याच्या जीवनामध्ये नेहमी शांती व आनंद असावा, त्याचे संरक्षण पवित्र आत्म्याद्वारे केलं जावे, यासाठी हे नियम आहेत. आणि हे नियम पाळणं हे एक माणसाला शक्य होत नाही, किंवा ते गोष्ट अवघड अवघड वाटते. आणि हे नियम जगात पाप येण्यापूर्वी होत, आदामाने हवेला दिले होते. आताही ते नियम आपल्याला पाळायचे आहेत. म्हणून ह्या नियमांचं महत्व काय आहे, तर माणसाचं जीवनाचा नाश होणे, माणसाच्या जीवनात शांती असावी, माणसाच्या जीवनामध्ये आनंद असावं. आणि जेणेकरून जेव्हा ते आज्ञा पालनाने, नियम पालनाने देवावर प्रेम करतील, तेव्हा देवही त्यांच्यावर प्रेम करेल. जीवन हे पवित्र आहे. एदेन बाग पापापूर्वी देव आदाम आणि हवेला जे जीवन दिलं होतं ते पवित्र होते. ती पवित्रता आपण आजही राखू शकतो. तसं जीवन आपण आजही जगू शकतो. यशया 44:24 या वचनाकडे आपण आणि ते उत्पत्ती कार्यामध्ये जी उत्पत्ती देवाने केली, ती घडण, ते नवीन जीवन घडवण्याचं काम देवाने अजूनही पुढे चालू ठेवलेलं आहे. ते कशा प्रकारे, की नवीन बाळ जन्माला येतात आणि त्याची आपण काळजी घेतो. कधी कधी स्त्रिया लिंग परीक्षण करतात, आणखीन त्याच्या आणि गर्भपात करतात. आपलं बायबल उत्पत्ती कार्यामध्ये देवानं जे जीवन आशीर्वादित केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपला कसलाही हक्क नाही की तो जीव, कारण ती देवाची घडण आहे. ते जे देवाने घडवलेली, ते 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 जे बाळ आहे ते देवानं घडवलेलं आहे. म्हणून यशया 44:24 जर आपण वाचलं तर याच्यामध्ये यशया 44, यशया 44 आणि 24 आपण वाचू.
तुझा उद्धार करता गर्भावस्थेपासून तुला घडवणारा परमेश्वर आहे. म्हणजे ती जी घडण उत्पत्ती कार्यामध्ये होती, जे घडवलं, जे पृथ्वी घडवली, ते कार्य आजही परमेश्वर करत आहे. तुझा उद्धार करता गर्भावस्थेपासून तुला घडवणारा परमेश्वर म्हणतो, मी वस्तुमात्राचा करता परमेश्वर आहे. मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला, तेव्हा माझ्याजवळ कोण होते? माझ्याजवळ कोण होते? जी एक घडण आहे, माणसाची घडण तेव्हा केली, आजही सुरू आहे. आणि जो जीव आहे ते, हे एक सायंटिफिकली एक सल्ला आपल्याला याच्यामधून मिळतो उत्पत्ती कार्यामध्ये, की गर्भपात हा करू नये. 44-24 जीवन देवाचे दान आहे, त्याचा आम्ही मान राखला पाहिजे. खरे पाहिले तर जोपासण्याची व सुरक्षित ठेवण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे. हा जो जीव आहे त्याची घडण देवाने केलेली आहे, आणि आपली ही त्याचं सुरक्षित ठेवणं आपली नैतिक जबाबदारी आहे. तर हे किती, जवळजवळ 13-14 हे फायदे उत्पत्ती कार्याचं वाचन करण्याचे किंवा उत्पत्ती पुस्तकाचं मनन करण्याचे. मी तर म्हणते रोज आपण उत्पत्ती कार्याचा अभ्यास केला पाहिजे. एक अध्याय, अध्याय मोठे मोठे आहेत तरी पण एक अध्याय वाचण्यासाठी किती 5 मिनिटं लागतील किंवा 3 मिनिटं लागतील. वाचन करून हे जे आहे ज्ञान संपादन केलं पाहिजे, की देवानी याच्यामध्ये ही पृथ्वी उत्पन्न केली, त्याच्या पाठीमागचा हेतू, आणि तो आपल्याला त्याच्यातून काय शिकवतो, आपण जीवन कसं जगायचं हे शिकवतो. आपण जीवनाचं रक्षण कसं करायचं, जे पर्यावरण आहे त्याचं रक्षण करायचं, जे देवानं घडवले त्याचं रक्षण करायचं, देवानं आपल्यावर काय जबाबदारी दिली, ह्या गोष्टी समजून घेणं हे आपल्याला कळतं. आणखी दिवसाचं आपलं सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत जे जीवन आहे, किंवा संध्याकाळपासून, संध्याकाळी दिवस सुरुवात होतो, संध्याकाळपासून सकाळपर्यंत झोपून उठेपर्यंत जे काही आपल्या जीवनामध्ये घडामोडी होतात, हे हे काय आहे, त्या उत्पत्तीमध्ये गाईडलाईन्स दिलेले आहे. आपण किती महत्वाचे आहोत हे हे उत्पत्ती पुस्तक आपल्याला कळतं, आणि त्याच्याप्रमाणे आपल्या प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला परमेश्वर या पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन करतो, आणि आपलं जीवन सुकर जात आहे, की जेणेकरून आपल्याला एक बूस्ट किंवा एक शक्तिशाली पेय आपल्याला प्यायला मिळतं, जेणेकरून आपण सैतानाशी झगडू शकतो आणि त्याचे जे प्लॅन्स आहेत ते सगळे हाणून पाडू शकतो. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देऊ. पुढच्या भागामध्ये आपण देवाचे उत्पादन कार्य चालू राहते या मुद्द्यावर आपण अभ्यास करणार आहोत. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देऊ. हॅव अ गुड डे.